ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 3 ने अटक केली. राजेश अरविंद राजभर असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सोन्या चांदीचे व रोख रक्कम असे एकूण 38,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आरोपी राजेश अरविंद राजभर वय वर्ष 30, मूळ राहणारा आजमगड उत्तर प्रदेश व सध्या राहणार डोंबिवली याला गुन्ह्याच्या घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून कल्याणचे गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने आजमगड राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतलाय. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे ग्रामीण क्षेत्रात घरफोडी करून चोरी केलेले सोन्याचे, चांदीचे, रोख रक्कम त्याची पहिली पत्नी व भाऊ राकेश अरविंद राजभर याच्याकडे ठेवल्याचं सांगितलंय. त्याप्रमाणे त्यांच्याकडून 38,50,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच राजेशकडून 21 गुन्हे उघडकीस आणण्यात आलेत. त्याच्यावर यापूर्वीही ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये एकूण 33 गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, API सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक राजेश राजभर हा मूळ राहणार आजमगड उत्तर प्रदेशचा आहे आणि त्याचा भाऊ राकेश राजभर या दोघांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ठाणे आयुक्तालयातील तसेच नवी मुंबई, मीरा भाईंदर आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण परिसरातले असे एकूण 21 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून असा एकूण 38 लाखाचा मुद्देमाल अद्यापपर्यंत जप्त करण्यात आलेला आहे. राजेश राजभर याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. या दोन्ही आरोपींवर यापूर्वी 33 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 3ची टीम करत आहे. त्यामध्ये अजून काही घरफोडी चोरीचे गुन्हे निष्पन्न होण्याची उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांची मोडस कशी कटावणीच्या सहाय्याने किंवा इतर अवजारे वापरून ते कडी कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून चोरी करत. रेकी करत होते परिसरामध्ये. काय म्हणजे पार्श्वभूमी आहे? दोन्ही आरोपींवर यापूर्वी एकूण 33 गुन्हे दाखल आहेत चोरी आणि घरफोडीचे. हे मूळ राहणारे आजमगडचे आहेत. सध्या डोंबिवलीमध्ये ते राहतात आणि चोरी घरफोडी करणे ही त्यांची मोडस. ही दागिने कोणाला विकायचा आहे? त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. कुठल्या ज्वेलर्स त्यांनी दिले होते, काही उत्तर प्रदेशचे ज्वेलर आहेत, काही मुंबईतले ज्वेलर्स आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही तपास करत आहे. नाही, सुरू आहे, सध्या तपास सुरू आहे. हां, यापूर्वी त्यांच्यावर 33 गुन्हे दाखल आहेत. एप्रिल महिन्यामध्येच तो जेलमधून जामिनावर त्याची सुटका झालेली आहे. ठीक आहे, घ्या हिंदीमध्ये घ्या. हां, वाढू शकतात. सध्या तर हे 2 आरोपी निष्पन्न आहेत. त्याच्यामध्ये अजून काय आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।